आपल्या शास्त्रात सांगितले आहे, कोणतीही पूजा करण्यापूर्वी या 3 गोष्टी केल्याने त्या पूजेचे फळ अनंत पटीने वाढते. यातील पहिलीच क्रिया आहे आपलं शरीर शुद्ध करणे. आणि त्यासाठी डाव्या हातात पळीमध्ये पाणी घ्यावं आणि उजव्या हाताने त्या पळीतील पाणी आपल्या अंगावर शिंपडावं किंवा प्रोक्षण करावं. ओम अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरेत् पुंडरीकाक्षं सवायाभ्यंतरः शुचिः सर्वं शुचिः. या क्रियेमुळे आपले शरीर शुद्ध होते व मन त्या सर्व कार्यासाठी सिद्ध होते. यातील दुसरी क्रिया आहे आचमनम. आपल्याला काय करायचंय, डाव्या हातात पळीत पाणी घ्यायचं आणि उजव्या हातावर पाणी घेऊन 3 वेळेस ते प्राशन करायचं. ओम केशवाय नमः स्वाहा, ओम नारायणाय नमः स्वाहा, ओम माधवाय नमः स्वाहा. 2 वेळेस पाणी तांबण्यास सोडायचं. ओम गोविंदाय नमः विष्णवे नमः. आचमनम केल्याने प्राणशक्तीचा संचय होतो आणि देह आणि मन प्रसन्न होते. यातील तिसरी क्रिया आहे प्राणायाम. आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करणे, डाव्या नाकपुडीने श्वास घेणे, उजव्या नाकपुडीने सोडणे, उजवीने घेणे, डाव्या नाकपुडीने सोडणे. कमीत कमी हा प्राणायाम 5 वेळेस तरी करावा. त्यामुळे आपलं मन शांत होतं आणि प्राणायाम केल्याने तेज आणि ओज हे आपलं वृद्धिंगत होतं. या 3ही क्रिया जर आपण अत्यंत श्रद्धापूर्वक केल्या तर आपल्या पूजेतील फळ अनंत पटीने वाढतं.